सह्याद्रीचा विस्तार महाराष्ट्राच्या पश्चिमेस दक्षिणोत्तर 740 किलोमीटर एवढा मोठा आहे। या डोंगररांगात दरवर्षी सरासरी 8000 मिलीमीटर एवढा पाऊस कोसळतो। पावसामुळे 40 किलोमीटर रुंदीची कोकण किनारपट्टी हरित होते, पण प्रचंड पावसाचं 1800 टीएमसी पाणी अरबी समुद्रात जाण्याआधी बऱ्याच वेळेला कोकणात पुरंतं। असं हे पाणी सह्याद्रीकडून उर्वरित महाराष्ट्रात वळवण्याची भन्नाट कल्पना मांडली पांडुरंग तोडकर या अभियंत्यानं। पाटबंधारे विभागातून पांडुरंग तोडकर आता निवृत्त झालेत। इकडे कोकणाकडे जाणारं जे पाणी आहे 40 किलोमीटरचा भूभाग आहे अरबी समुद्रापर्यंत, ते पाणी इकडे वळवायचं उर्वरित महाराष्ट्रात, अशी तुमची संकल्पना? हां, यस। आमचं म्हणणं होतं काय की अरबी समुद्राकडून निघणारे ढगं ह्या सह्याद्रीला अडतात आणि तिथं अतिवृष्टी होती, त्यामुळे कोकणामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण होते दरवर्षाला। त्याच्यात रेल्वेचं नुकसान होईल, गावाचं नुकसान होईल, लोक पुरात वाहून जातील, रेल्वेचे पूल वाहून जातील। तर हे टाळण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे त्यांना वाया जाणारं पावसाचं पाणी आपल्याला इकडं आणायचं आहे, हा एक भाग झाला। दुसरा, त्यांच्या पुरावर नियंत्रण आणायचं आहे। तिसरा एक भाग असा की कमीत कमी पैशामध्ये आणि कमीत कमी तिथल्या जमिनीचं नुकसान होईल ह्याचा विचार नेहमी केला। सह्याद्री डोंगररांगांच्या पायथ्याशी समुद्र सपाटीपासून 700 मीटर उंचीवरती 600 किलोमीटर लांबीचा समतल कालवा बांधायचा। कोकणात पडणारा फक्त एक दिवसाचा पाऊस अडवण्याएवढी कालव्याची क्षमता असेल। कालव्याला शास्त्रीय आधार असल्यामुळे कोकणाच्या कोणत्याही भागात पडणारा पाऊस समतल पद्धतीनं सगळीकडे सारखाच साठवला जाईल, त्यामुळे पुराचं आपोआप नियंत्रण होईल। पण हेच पाणी सह्याद्रीला भेदून 17 ठिकाणहून उर्वरित महाराष्ट्रात वळवायचं। त्यासाठी 14 ठिकाणी बोगदे करायचे। 3 ठिकाणी डोंगरकडा थोड्याशा कापल्या तरी पाणी गोदावरीत येईल। योजनेच्या पहिल्या टप्प्यात कोकणातलं पाणी कृष्णा, भीमा आणि गोदावरीत सोडलं जाईल, तिथून महाराष्ट्राच्या सर्व भागात। त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडो न पडो दुष्काळ येणारच नाही। महाराष्ट्रातल्या 3 मेजर रिव्हर जे आहेत, गोदावरी, भीमा आणि कृष्णा, ह्या तिन्ही नद्यांच्या उपनद्यामध्ये आपल्याला 19 ठिकाणी हे पाणी सोडता येते। आणि त्यामुळं तुम्ही कुठल्याही नदीत पाणी सोडलं तर ह्या मेजर रिव्हरला पाणी येणार आहे, आणि त्यामुळं ते धरणं तर त्याच्यावरचे भरतील, प्लस ही मेजर रिव्हरवर जे धरणं आहेत ते सुद्धा भरले जातील। पण अशा पद्धतीनं किती पाणी महाराष्ट्रात इकडून सह्याद्रीकडून वळवणं शक्य आहे? आता सर्वसाधारण 2000 टीएमसी वाया जातं, त्यापैकी केवळ आम्ही 5000 चौरस किलोमीटरमधलं 500 टीएमसी पाणी आम्ही वळवायचा प्रयत्न केलेला आहे। तोडकरांच्या जलसंजीवनी योजनेतून उर्वरित महाराष्ट्रासाठी 560 टीएमसी पाणी उपलब्ध होईल। त्यासाठी प्रति टीएमसी एकूण 50 कोटी रुपये आणि एकूण 13000 कोटींची गरज आहे। तोडकरांच्या योजनेचं शरद पवार, मनोहर जोशी, विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे अशा 4 माजी मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण झालंय। विलासरावांनी कोकणातलं पाणी गोदावरीत टाकण्यासाठी 100 किलोमीटरचा बोगदा करण्याला मंजुरी दिली आहे, पण काम काही पुढे सरकलं नाही। ही अशी भन्नाट योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी चीनच्या राज्यकर्त्याकडे जशी राजकीय इच्छाशक्ती दिसते तशी ती आपल्या राज्यकर्त्याकडे हवी, आणि जनता सुद्धा अर्थातच चीनमध्ये आहे तशी निमूट सोशिकपणे राज्यकर्त्यांना मान देणारी हवी। महाराष्ट्राच्या 4 मुख्यमंत्र्यांनी आवेरलेल्या या योजनेमध्ये काही लूपहोल्स जरूर असतील। सेस्मॉलॉजी, इकॉलॉजी, जिओलॉजी या सगळ्यांचा अभ्यास व्हायला हवा, पण म्हणून ही योजनाच वायबल नाहीये असं कोण म्हणेल? 2.25 कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय सरासरीच्या एवढी सुद्धा इरिगेशनची सरासरी न गाठणाऱ्या आणि स्थापनेपासून सातत्यानं दुष्काळाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्राला कोकणातून उर्वरित महाराष्ट्रात पाणी आणण्याशिवाय काय पर्याय आहे? निशांत बद्रेश्वरसह मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, लातूर।